फोन कट झाला. वीरूच्या हातातून मोबाईल खाली पडला. ऑफिसमध्ये सर्वजण आपल्या कामात व्यस्त होते. कोणाचंच कोणाकडे लक्ष नव्हतं. संगणकांचे आवाज, कीबोर्डवर पडणारी बोटं, मीटिंग रूममधून येणाऱ्या चर्चा. पण वीरूच्या कानात मात्र एकच वाक्य घुमत होतं. तुझ्या आईला रुग्णालयात दाखल केलं आहे. त्याच्या छातीत धडधड वाढली. त्याने घाईघाईने बॅग उचलली आणि मॅनेजरच्या केबिनमध्ये धावत गेला. सर, मला लगेच गावी जावं लागेल. मॅनेजरने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. वीरूच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तू जाऊ शकतोस, बाकी कामाची काळजी करू नकोस. वीरूने मान हलवली आणि धावतच स्टेशनकडे निघाला. बाहेर पाऊस सुरू झाला होता. रस्त्यावर हजारो लोक धावत होते. पण वीरूला आज पहिल्यांदाच जाणवलं, एवढ्या मोठ्या शहरातही माणूस किती एकटा असू शकतो. स्टेशनवर पोहोचल्यावर त्याने पुढच्या ट्रेनचं तिकीट घेतलं. ट्रेन सुटायला अजून 10 मिनिटं होती. तो प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसला. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक फोटो दिसला. आईने काही दिवसांपूर्वीच पाठवलेला. घराच्या अंगणात सोनचाफ्याच्या झाडाखाली उभी राहून ती हसत होती. खाली तिने लिहिलं होतं, यावर्षी फुलं खूप सुंदर आली आहेत वीरू, पुढच्या सुट्टीत नक्की ये. तो मेसेज वीरूने फक्त पाहिला होता. त्यावेळी उत्तर दिलं नव्हतं. तेवढ्यात ट्रेन आली. तो खिडकीजवळ बसला. रात्र गडद होत होती. बाहेरच्या दिव्यांच्या रेषा मागे सरकत होत्या. त्याच्या डोळ्यासमोर मात्र एकामागून एक आठवणी येत होत्या. लहानपणी ताप आला की आई रात्रभर त्याच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवायची. शाळेत डबा विसरला की ती पाऊस असो किंवा वारा धावत शाळेत यायची. 12वीत नापास होण्याची भीती वाटली तेव्हा आईने फक्त एवढंच म्हटलं होतं, गुण कमी पडले तरी चालतील वीरू, पण माणुसकी कधी कमी पडू देऊ नकोस. वीरूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने बॅग उघडली. फ्रीजमधून घाईत काढून आणलेला तो डबा अजूनही आत होता. त्याने पहिल्यांदाच तो उघडला. झाकण उघडताच भाताचा हलका सुगंध पसरला. ऑमलेट, लोणचं आणि बाजूला एक छोटासा कागद. वीरू थबकला. आईने तो कागद कधी ठेवला होता? त्याने हळूच उघडला. त्यावर लिहिलं होतं, वीरू, काम कितीही मोठं असलं तरी जेवण वेळेवर कर. तू जेवलास ना की मला शांत झोप लागते रे. ते शब्द वाचताच वीरूचं हृदय तुटलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू थेट त्या डब्यावर पडले. आज त्याला समजलं, आई रोज डबा का द्यायची. तिला त्याला फक्त जेवू घालायचं नव्हतं. तिला खात्री करून घ्यायची होती की तिचा मुलगा स्वतःची काळजी घेतोय. रात्रभर ट्रेन धावत राहिली. पहाटे ती शिरगावात येऊन पोहोचली. वीरू धावतच बाहेर आला. स्टेशनच्या बाहेर ताकेशी काका उभे होते. त्यांच्या डोळ्यात झोप नव्हती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं मौन वीरूला घाबरवून गेलं. काका, आई कशी आहे? ताकेशी काकांनी काही क्षण उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त वीरूच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाले, चल, ती तुझी वाट पाहते आहे. वीरू त्यांच्या मागे निघाला. रुग्णालय अगदी जवळ आलं होतं. पण त्याच्या मनात एकच भीती वाढत होती, मी उशीर तर केला नाही ना.